नमस्कार सर्वांना, जय शिवराय. सध्या संबंध महाराष्ट्रामध्ये टॉप ट्रेंडिंगला असणारा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. कारण पुणे, मुंबई, सांगली, सातारा सह संबंध महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत या आपण हल्ली बऱ्याचदा पाहतो. रोज किंवा 1-2 दिवसाच्या फरकानं अनेक मैदानं असतात आणि आपण ती यूट्यूबद्वारे लाईव्ह देखील पाहत असतो किंवा व्हिडिओजद्वारे देखील नंतर पाहत असतो. आणि सोशल मीडिया, यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सर्व मीडियावरती सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असणारा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. कारण या खेळाचे लाखो चाहते आहेत आणि अनेकांचे नंदी या खेळामध्ये सहभागी होत असतात. प्रत्येक नंदीचे वेगवेगळे समर्थक असतात आणि ते कुठल्याही शर्यतीत ते जिंकावेत म्हणून त्यासाठी ते प्रार्थना करत असतात, इच्छा व्यक्त करत असतात. आणि हा खेळ सध्याच्या घडीला हा विदेशात देखील आता ट्रेंडिंगला जाऊ लागलेला आहे. अलीकडं विदेशातील प्रेक्षक देखील आपल्याला कधीकधी मैदानात दिसतात आणि खऱ्या अर्थानं पुण्यातील, महाराष्ट्रातील, भारतातील असंख्य लोक देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असतात आणि अनेक जण बैलगाडा शर्यतीचा आनंद ऑनलाईनच्या मार्फत घेत असतात. मैदानात देखील हजारो लाखो प्रेक्षक असतात. जितकी मोठी शर्यत असते किंवा जितकं मोठं शर्यतीचं बक्षीस असतं किंवा हिंदकेसरी किताब यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. तर हिंदकेसरी मैदान असेल किंवा मोठ्या रकमेची मैदानं असतील, मोठ्या बक्षिसाची मैदानं असतील, तेव्हा प्रेक्षक देखील तितक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो. असंच एक मैदान उद्या 8 तारखेला आहे कर्जतमध्ये. तर प्रत्येकाला वाटत असतं आपापला आवडीचा नंदी जिंकावा, त्याने पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं बक्षीस घ्यावं किंवा मैदानातला फायनलचा गुलाल त्यांना मिळावा. त्यामुळे प्रत्येकजण आपण त्यांना शर्यती पाहत असतो आणि त्यांना सपोर्ट देखील करत असतो. असंच उद्या एक मैदान आहे. आता बैलगाडा शर्यत म्हटलं की हा खरं तर 2 नंदी आणि ड्रायव्हर यांचा उत्कृष्ट ताळमेळ ज्याचा जुळतो त्यांना विजयाची संधी जास्त असते. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रात काही समीकरणं ठरलेली आहेत की कोण कोणाबरोबर चांगल्या पद्धतीने पळतं वगैरे. त्यामुळं त्यानुसार बऱ्याचदा निकाल त्यानुसार होत असतात. पण हे शर्यत आहे, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो आणि ज्याचा प्रयत्न सर्वोत्कृष्ट असतो तो कुठल्याही खेळात जिंकत असतो. त्यामुळं पैऱ्याचं नियोजन, पैरा आणि अशा कित्येक गोष्टींचा यामध्ये महत्त्वपूर्ण भाग असतो. ज्याचा पैरा चांगला जुळतो, ज्याचा जोडीदार चांगला असतो, ज्याचं ड्रायव्हिंग चांगलं असतं आणि नशिबाचा पण थोडासा फॅक्टर इथं लागू होतो. कारण कुठली गाडी कुठल्या तासातून पळणार, सेमी, गट, फायनल यासाठी हे देखील थोडंसं महत्त्वाचं असतं. कारण पब्लिकनं पळणारे नंदी थोडेसे कमी असतात ठामपणे आणि आतल्या तासातून वेगात पळणारे किंवा बऱ्याचदा आपण तसे नंदी बघतो की जे आतल्या तासातनं चांगल्या पद्धतीने पळतात, पण पब्लिककडं गाडी लागली की थोडासा त्यांचा पळण्यामध्ये फरक जाणवतो. त्यामुळं कोण कुठल्या तासातून पळणार हे देखील तितकं महत्त्वाचं असतं आणि बऱ्याचदा हे निर्णायक देखील ठरतं. खास करून सेमीफायनल आणि फायनलच्या शर्यतीमध्ये आपल्याला या गोष्टीचा फॅक्टर बघायला मिळतो. तर सध्याच्या घडीला आता त्याचे लॉट्स निघतील आणि कोण कोणाच्या गटात, कोण कोणाच्या सेमीमध्ये, कोण शेवटी फायनलला येईल यानुसार ते ठरेल की कोण होणार थारचा विजेता. चांगल्या पद्धतीचे बक्षीस आहेत आणि मुंबईमधील आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे नंदी त्या मैदानामध्ये येतील आणि टॉपचे नंदी असतील. त्यामुळं गटाला, सेमीला, फायनलला प्रेक्षकांसाठी टॉपच्या शर्यती पाहायला मिळतील. प्रेक्षक या खेळातला सगळ्यात मोठा भाग आहे. कारण कुठलीही शर्यत प्रेक्षकांनी जितक्या वेळा पाहिली जाते त्यावेळेस ती हिट ठरते. भले मग ते मैदानात असो किंवा ऑनलाईन असो, प्रेक्षक या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि जितकं मोठं मैदान तितकं सगळेजण याकडं आतुरतेने पाहत असतात आणि प्रत्येकाला त्याची एक उत्कंठा लागून राहिलेली असते की हे मैदान कधी होईल किंवा कोण त्याचा विजेता होईल. कारण जे ड्रायव्हर असतात त्यांना त्या पद्धतीचं बक्षीस मिळतं, जे मालक असतात त्यांना त्या पद्धतीचं बक्षीस मिळतं आणि जे प्रेक्षक असतात त्यांनाही त्या पद्धतीचा हाय क्वालिटी आनंद मिळतो. त्यामुळं उद्या
कोण होणार कर्ज तिथे होणाऱ्या थारचा मानकरी? बकासूर, मथुर, सर्जा, लखन, भोंगा की आणि कोणी नवीन? तुम्हाला काय वाटतं, कोण होणार उद्याच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी?